सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा. हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. भगवान पांडुरंगाची आणि रुक्मिणी देवी आईची कृपा आपल्या सर्वांवरती नेहमी राहू देत. तर अशी सकाळ सकाळची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि पूजेची सुरुवात बघा आता छान अशी रांगोळी काढण्यापासून मी केलेली आहे. आणि हा जो रांगोळीचा साचा आहे ना, तो मी खास आषाढी एकादशीची रांगोळी काढण्यासाठीच घेतलेला आहे. तर हा मी मागच्या वर्षी विकत घेतलेला होता आणि या दोन मोरांच्या मध्ये ना विठ्ठल रुक्मिणींचं जे चित्र आहे ना, ते इतकं सुंदर आहे ना, तर मला पाहता क्षणीच हा साचा आवडलेला, म्हणून मी खास आषाढी एकादशीसाठी घेतला होता. तर काल होता शुक्रवार आणि आज आहे शनिवार. शनिवारी आषाढी एकादशी आलेली आहे आपली. तर शुक्रवारची जी आपली कुंचम पूजा केलेली असते, तर त्याची उत्तर पूजा करायची होती मला आणि त्यानंतर मग कुंचमची पूजा उचलून पुढची तयारी करायची आहे आपल्याला पूजेची. तर इथं मग मी कुंचमला हळदी कुंकू लावला, धूप अगरबत्ती फिरवली आणि त्यानंतर मग देवी आईची आरती घेतली आणि त्यानंतर मग कुंचमची उत्तर पूजा करून ती पूजा पहिला उचलली, कारण ही कालची पूजा होती. दर शुक्रवारी आपण जी कुंचम सेवा करतो ती सेवा कधीही आपण उत्तर पूजा करूनच देवी आईची ही पूजा उचलायची असते. तर ही कालची पण पूजा होती ना, तर ती इतकी सुंदर झालेली होती ना, तर ते असं वाटतच नव्हतं मला की ती कालची पूजा आहे. असं वाटत होतं की मी ती आजच केलेली आहे. इतकं फ्रेश फुलं राहिली होती ना अजूनसुद्धा. तर असं वाटत होतं की आज माझी देवपूजा झालेलीच आहे. पण कितीही झालं तरी आपल्याला ती पूजा उचलायचीच असते, आपल्याला कितीही आवडलं तरी. आणि ही सेवा माझी एकदम आवडती सेवा आहे. तर कुंचमची उत्तर पूजा वगैरे केली, पूजा उचलली. त्यानंतर मग अशी उंबरठ्याची पूजा केलेली आहे बघा मी आज. तर उंबरठ्याची पूजा करून मग देवपूजेला मी सुरुवात केलेली आहे. तर हे देवपूजेचे फुलं आहेत ना, तर तुम्ही बघा किती फ्रेश आहेत, एकदम आज ताजी टवटवीत ही फुलं राहिलेली आहेत. तर त्याचा सुगंध घेतल्यावर इतकं छान वाटतं ना. कधीही आपण देवांना फुलं वाहिल्यानंतर ना, दुसऱ्या दिवशी जेव्हा ती फुलं उचलतो ना, तर त्याचा सुगंध घ्यायचा, त्याच्यामध्ये ना देवाचा आशीर्वाद असतो. तर ही फुलं ना मी अशी एका उरळीमध्ये सजवली आणि ती अशी बघा उंबरठ्याच्या तिथं ना अशी सजवून ठेवली होती उरळीमध्ये, जेणेकरून येता जाताना ना खूप छान वाटेल आपल्याला आणि बघणाऱ्यालाही छान वाटेल. तर आज आहे शनिवार आणि शनिवार म्हटलं की मला देव उजळवून घ्यायचे असतात, संपूर्ण मंदिर स्वच्छ करून घ्यायचं असतं. तर एका ताईंनी मला कमेंट केलेली होती, स्वाती नाव आहे त्यांचं. तर त्यांनी मला ना सांगितलेलं की ताई तू बेसन, त्यानंतर त्याच्यामध्ये एक लिंबू आणि त्याच्यामध्ये मीठ आणि दही हे सर्व मिश्रण एकत्रित करून ना तू देव उजळवून बघ. तर मी आज म्हटलं चला ट्राय करूयात. जर शास्त्रोक्त पद्धतीने आपले देव व्यवस्थित स्वच्छ होत असतील तर काय हरकत आहे, म्हणून म्हटलं की आज ही नवीन पद्धत आपण ट्राय करूयात देव उजळवण्यासाठी. तर आज मला संपूर्ण मंदिर पण स्वच्छ करायचं आहे, कारण दर शनिवारी मी मंदिर स्वच्छ करते आणि मंदिरातील एकूण एक गोष्ट सगळी स्वच्छ करून घेते, जेणेकरून मंदिराला ना एक वेगळीच लखाकी येते. आणि आठवड्यातून एक तरी आपल्या गृहिणींचा असा वार असतो की तो आपण खास मंदिर स्वच्छ करण्यासाठी ठेवलेला असतो आणि मी शनिवारी हे सगळ्या गोष्टी करते किंवा बुधवारी. शनिवारी साफसफाई करणं ना हे खूपच शुभदायी मानलं गेलेलं आहे, म्हणून मग मी शनिवारी साफसफाई करायचं जास्तीत जास्त विचार करत असते. तर चला आता हे मिश्रण एकत्रित केलेलं आहे मी व्यवस्थित. तर आता आपण ते देवांना लावूयात. तर मी ते बघा असं हळूहळू जसं आपण उठणं लावतो ना आपल्या लहान बाळाला वगैरे छान असं, किंवा आपल्या स्वतःला फेस पॅक लावतो, तसं मी छान असं बाप्पांना आता ते लावलेलं आहे आणि हळूहळू त्याला असं छान घासून घेत आहे. तर म्हटलं बघूयात आता की कसा फरक पडणार आहे याच्याने. तर खरंच सांगते खूप छान छान याच्याने रिझल्ट भेटलेला आहे. तर जसं आपण पावडरने देव चमकतो तसे तर नाही चमकत, पण फक्त 1% कमी असेल, 99% देव इतके छान याच्याने चमकतात ना, खूप छान देव उजळून निघतात या मिश्रणाने. तर काहीही हरकत नाही आहे याच्यामध्ये या पेस्टने आपण ना देव व्यवस्थित स्वच्छ करायला, कारण ही शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छ होतात आणि देवांची झीज पण होत नाही. आणि त्यामुळं मग मी आता ठरवलं आहे की बघूयात याच्यामध्ये. मी आणखीन एक व्हिडिओ बघितला होता की याच्यामध्ये आपण हळद पण मिक्स करू शकतो, तर मी पुढच्या वेळेस ना याच्यामध्ये हळद पण मिक्स करणार आहे आणि त्यानंतर मग देव उजळवून ट्राय करणार आहे. तर याच्याने पण बराचसा फरक पडलेला आहे, खूप छान देव निघालेले आहेत. तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच. तर असं आज माझं रुटीन चालू आहे सकाळ सकाळी देवपूजेचं आणि जवळजवळ 2 ते 3 तास माझे आरामशीर जातात ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी, कारण आपल्याला पूर्ण मंदिर स्वच्छ करायचं आणि संपूर्ण घरातलं वगैरे बघून सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर मी घरातलं अगोदर सगळं आवरून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग मी फक्त माझा वेळ ना माझ्या देवांसाठी ठेवलेला आहे.
तर इथं बघा तुम्ही श्रीयंत्र पण किती छान चमकत आहे. त्या पेस्टनीच मी हे श्रीयंत्र पण साफ केलेलं आहे. तर असं करून ना मी आता संपूर्ण एक एक देव छान असे स्वच्छ करून घेतले आणि त्यांना छान असं स्नान घातलं आणि त्यांना कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं. आणि हा लाल कॉटनचा कपडा आहे ना, तो मी हे खास देव पुसण्यासाठीच वापरते आणि त्यासाठीच घेऊन येते. तर आता माझे संपूर्ण देव ना स्वच्छ असे बघा उजळून झालेले आहेत आणि मी ते अशा एका ताटामध्ये ठेवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे रिझल्ट किती सुंदर देव चमकत आहेत. फक्त जी महालक्ष्मीची मूर्ती आहे ते मी रुपेरीने साफ केलेली आहे. बाकी संपूर्ण जे पितळेचे देव आहेत ते मी त्या पेस्टने साफ केलेले आहेत. तर चला आता देवांची मांडणी करून घेऊयात आपण आणि आपली देवपूजा करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता आज आषाढी एकादशीची अशी सुंदर आपली देवपूजा झालेली आहे. आणि आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर मी तुळशी आईची पण पूजा करून घेतली. तर आजच्या दिवशी तुळशीच्या पूजेला खूप खूप असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि इथं बघा मी तुळशीला ना तुपाचा दिवा लावलेला आहे. तर मी तो दररोजच लावते, पण आज खास दिवस आहे. आणि तुळशीचं रोप बघा माझं किती सुंदर फुललेलं आहे, एकदम उंच उंच आणि छान डेरेदार आलेला आहे. दर आषाढी एकादशीला ना माझ्याकडे खूप साऱ्या तुळशी येतात आणि खरंच खूप छान वाटतं अशा तुळशी वगैरे बघून. आणि जितक्या घरात तुळशी असतील ना तितका आपल्या घरात ना देवाचा वास असतो आणि आपल्याला आपल्यावरती ना भगवान विष्णूंचा आणि लक्ष्मीचा आशीर्वाद असतो असं म्हणतात. आणि दरवर्षी माझ्याकडे ना भरपूर अशा तुळशी उगवत असतात. तर आता इथं बघा मी श्रीकृष्णांच्या अभिषेकाची तयारी केलेली आहे. आणि हा जो हार आहे ना तुळशीचा छोटासा, हा माझ्या मिस्टरांनी बनवलेला आहे घरामध्ये. आणि आज ना मी पंचामृत आणि चंदनाचा अभिषेक घालणार आहे श्रीकृष्णांना. माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नाही आहे, म्हणून मग मी दरवर्षी ना श्रीकृष्णांनाच अभिषेक घालते. तर बघू आता पुढच्या वर्षी वगैरे माझा घ्यायचा विचार आहे मूर्तींचा. पण श्रीकृष्ण आणि विठ्ठल हे एकच आहेत. आपल्याकडे जर पांडुरंगांची मूर्ती नसेल तर आपण श्रीकृष्णावरती पण अभिषेक घालू शकतो. आणि आजच्या दिवसाचं हे खूप जास्त महत्त्व आहे. आणि आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी आहे. आजपासून भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात आणि आजपासून चातुर्मास्याचा आरंभ होतो. तर आपल्या हिंदू पंचांगानुसार ना शुक्ल आणि कृष्ण असे 2 पक्ष असतात आणि त्या पक्षातील 15 दिवसामध्ये जो 11वा दिवस असतो त्या 11व्या दिवशी एकादशी येत असते. त्यामुळे आपल्याला महिन्यातून 2दा एकादशी येते. अशा वर्षातून 24 एकादशी असतात आणि जर अधिक मास आला तर या एकादशीना 26 होतात. आणि आजची ही देवशयनी एकादशी आहे ना, ही आपल्या वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. आजच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी भक्त हे पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आपण देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतो. आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून ना या दिवसाला खूप खूप जास्त असे महत्त्व आहे. कारण या दिवशीच आपले देव भगवान विष्णू हे निद्रिस्त होतात. ते 4 महिन्यासाठी होतात आणि आजच्या दिवसापासून चातुर्मास्याचा आरंभ होतो. आणि त्यानंतर कार्तिक महिन्यातील एकादशीला आपले देव उठणी एकादशी असते. त्या दिवशी भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास्य संपतो. तर अशी ही देवशयनी एकादशीची माहिती आहे. तर तुम्हाला सांगत ना आता माझे इथं बघा अभिषेक वगैरे सर्व पार पडलेला आहे. आणि मग मी बाळकृष्णांना छान असं अत्तर लावून घेतलेलं आहे. तर मी ते गुलाबाचं अत्तर लावलेलं आहे. आणि त्यानंतर आता त्यांना मी शृंगार करणार आहे. तर त्यासाठी ना मी आधी हे सिंहासन घेतलेलं होतं, पण ते सिंहासन ना त्यांच्या पूजेसाठी छोटं पडत होतं, म्हणून मग मी ते चेंज केलं आणि असा हा चौरंग ठेवला. तर याच्यावरती ना त्यांचं असं वस्त्र घातल्यानंतर ना छान असं ते व्यवस्थित बसायला त्यांना व्यवस्थित आलं. कारण ते छोटं पडत होतं सिंहासन. असं चौरंगावरती ना त्यांची पूजा अशी छान अशी मांडण्यात येईल म्हणून मग मी ते चेंज केलं. आजच्या दिवशी जो आपण उपवास करतो ना त्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. एकादशीचा उपवास ना हे मन आणि आपल्या 10 ज्ञान कर्म इंद्रियांवरती संयम ठेवून आपलं आत्मशुद्धी करतं. आणि आजच्या दिवशी भात हा आपण संपूर्ण टाळायचा असतो. तर आहाराचे नियम ना याच्यासाठी हे ना आपल्या आरोग्य आणि मनशांतीसाठी खूप महत्त्वाचे असतात. म्हणून याच्यामध्ये ना आपल्याला आहाराचे नियम घातलेले आहेत. कारण या उपवासामुळे आपली शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते आणि आपली आध्यात्मिक ऊर्जाही वाढीस लागते. तर हा हार बघा, मला असं वाटलं होतं की पहिल्यांदा हार मोठा होईल तुळशीचा, पण करेक्ट बसलेला आहे. तर खूप छान पण दिसतो आहे कृष्ण कन्हैयांना.
तर मी त्यांना असं चंदन लावून त्याच्यामध्ये असा बुक्का लावलेला आहे, जसं आपण पांडुरंगाने लावतो ना तसा. तर आता माझी इथं पूजा झालेली आहे. तर आता मी इथं सर्व देवांना आणि कृष्ण कन्हैया यांना पण धूप वगैरे वाळून घेतलं. तर खरंच खूप छान वाटत होतं. आपल्याला सगळ्यांना तर पंढरपुरात जाणं शक्य नाही, कारण आजच्या दिवशी ना खूप जास्त गर्दी असते पंढरपुरामध्ये. पण माझ्या घरीच पंढरी आलेली आहे असं मला वाटत होतं. हे छोटेसे बाळकृष्ण मला विठ्ठलाच्या रूपात दर्शन देत होते. आणि अशी बघा इथं पण मी विठ्ठल रुक्मिणीची रांगोळी काढलेली आहे मस्त अशी. त्यामुळं खरंच खूप छान वाटत होतं. तर अशी आजची आपली आषाढी एकादशीची पूजा झालेली आहे. त्यानंतर असं संपूर्ण पूजा वगैरे झाली. मग मी गणपती बाप्पा आणि विठ्ठलाची आरती घेतली आणि मग दुपारच्या वेळेला खिचडी बनवायला घेतलेली आहे साबुदाण्याची. तर सकाळी मी भिजत घातली होती, तर ती छान आता अशी मऊ लुसलुशीत अशी भिजलेली आहे सर्व कामं आणि देवपूजा वगैरे उरकेपर्यंत. तर आज सर्वांच्याच घरी आपल्या महाराष्ट्रामध्ये साबुदाण्याची खिचडी बनलेली असेल, कारण आज आपल्या सर्वांचाच उपवास असतो. आपल्या सर्वांचीच पांडुरंगावरती इतकी अथांग श्रद्धा आहे ना, की संपूर्ण वारकरी संप्रदाय किंवा असं म्हणता येईल की आपल्या घरातील नाही तर शेजारचा तरी प्रत्येकजण हा वारीमध्ये गेलेलाच असतो. माझ्या सासूबाईंनी 3 वर्ष विठ्ठलाची पांडुरंगाची वारी केलेली आहे. तर मस्त असं शेंगदाण्याचं कूट आणि बटाटा टाकून मी अशी छान अशी खिचडी बनवलेली आहे साबुदाण्याची. आणि त्यानंतर ना त्याला थोडंसं झाकून ना वाफ काढल्यानंतर ना तर खिचडी इतकी छान मऊ लुसलुशीत होते ना, आणि दह्याबरोबर तर अगदी खूप छान लागते. तर अशी खिचडी वगैरे खाऊन झाल्यानंतर साधारण 4 वाजता आम्ही ना आमच्या घराजवळील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आलेलो होतो. तर तिथं पण ना आम्ही खूप छान दर्शन घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं. आणि तिथली अंगणातील तुळस पण बघा मंदिराच्या बाहेरील किती सुंदर आलेली आहे. आणि इथं बघा आता विठ्ठल आणि रुक्मिणी आईचा किती सुंदर शृंगार केलेला आहे. छान अशी तुळशीची गळ्यामध्ये माळ घातलेली आहे, मस्त असा शृंगार केलेला आहे. आणि खाली श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्त्या ठेवून त्यांचाही खूप छान शृंगार केलेला आहे. आणि त्यांच्याही गळ्यामध्ये तुळशींच्या माळा, फुलांच्या माळा घातलेल्या आहेत. तर तुम्ही सर्वांनीही विठ्ठल आणि रुक्मिणी आईचं दर्शन घ्या. तर इथं आम्ही खूप छान दर्शन घेतलं आणि दुपारची वेळ असल्यामुळे ना काय जास्त गर्दी नव्हती. आणि इथंच बघा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या शेजारी राम, लक्ष्मण आणि सीतामय्या यांचं मंदिर आहे, तसेच राधाकृष्णांचं मंदिर आहे. आणि तसेच शेजारी ना भजनी महिला मंडळ ही भजन गात होत्या, त्यामुळे ते पाहून तर आणखीन छान वाटत होतं. त्यानंतर मला घरी येऊन जे आज आपल्या सेवा असतात, जे वाचन असतं ते पण करायचं होतं. तर आज आपण व्यंकटेश स्तोत्राचं 11 वेळा पठण करू शकतो. त्यानंतर विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे, गीतेचा 15वा अध्याय, गीतेची 18 नावे, त्यानंतर विठ्ठल अष्टकम, अशा अनेक भगवान विष्णूंच्या आणि पांडुरंगाच्या सेवा आहेत ज्या आज आपण करू शकतो. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या नामस्तोत्रावरती आपण मंत्र जाप करू शकतो. तर अशा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा आज आपल्याला करायच्या आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.